विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण काल भाग 1 मध्ये स्मरणचित्रातलं हा भाजी विक्रेता हा विषय बघितला होता. ह्याचं रेखाटन पाहिलं. काल तुम्ही रेखाटन तसं पहिला भागमध्ये काढलं असेल ते व्यवस्थित बघून. आता आपण भाग दुसऱ्यामध्ये रंगकाम करणार आहोत आणि याच्यासाठी मी वापरणार आहे माझ्याकडे जे काही वेगवेगळे माध्यम आहेत त्यातलं वॉटर कलर. मग वॉटर कलरच इथे मी आज का वापरणार आहे, तर याचं सगळ्यात पहिलं कारण एकतर आपल्याला याच्यासाठी असतो 2 तासांचा वेळ आणि त्या 2 तासांमध्ये हे रेखाटनही करायचं आहे आणि पुन्हा रंगकामही करायचं आहे. वॉटर कलरमध्ये असं होतं की पातळ रंग घेऊन तुम्ही पटपट पटपट तो देऊ शकता आणि मग त्याला एक बॉर्डर जी आहे ह्या विषयामध्ये आपण बॉर्डर करू शकतो. ब्लॅक पेनने आउटलाईन जी म्हणतो ती करू शकतो, तर त्यानेही हे चित्र उठावदार दिसणार आहे. तर आता आपण इथे सगळ्यात अगोदर विचार काय करायचा आहे. जर 2 तासांचा वेळ आहे, रेखाटन पूर्ण झालेलं आहे, आता मला रंगकाम करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर हे ज्या 3 मानवाकृती आहेत ना, मी सगळ्यात अगोदर याचं रंगकाम करून घेणार आहे. मग आता याचं रंगकाम करताना सगळ्यात अगोदर स्किनपासून आपण सुरुवात करूया. म्हणजे तुम्हीसुद्धा हीच पद्धत परीक्षेमध्ये रंग देताना वापरली पाहिजे, जेणेकरून की काय होईल की तुम्हालाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम होऊ शकतं. मग आता मी काय करतो आहे, ऑरेंज आणि थोडासा येलो असा मिक्स करून स्किन टोन बनवतो आणि स्किन टोन सगळ्यात अगोदर या ठिकाणी देऊन घेतो. म्हणजे ही स्त्री, पुरुष आणि हा इकडचा एक पुरुष जो आहे त्यांच्या स्किनसाठी. तर हे पहा, आपण काम करताना हे कशा पद्धतीने करायचं असतं. अगोदर मी पातळ लेअर देतोय, पातळ वॉश देऊन घेतो. जिथे जिथे स्किनचा कलर आहे, स्किन आहे, तिथे तिथे मी हा स्किन कलर देऊन घेणार आहे. का आपल्याला अगोदर मानवाकृतीचं रंगकाम करायचं आहे, तर त्याचं कारण असं आहे, जर समजा तुम्हाला वेळ कमी पडलाच तर इतर ठिकाणचं जर काही थोडंफार रंगकाम करायचं राहून गेलं, घराचं, झाडाचं, शक्यतो राहून नयेच, पण जर गेलं तर इतका त्याचा दुष्परिणाम होणार नाही जितका की तुम्ही हे सगळं केलं आणि मानवाची आकृतीच तुम्ही रंगकाम करायची जर सोडली, तर मात्र निश्चित निकालावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून सगळ्यात अगोदर आपण जे काम करणार आहे ते करणार आहे या सगळ्या गोष्टींवर. ठीक आहे. मी एकदम हलक्या हाताने वॉटर कलरचं काम करतो आहे. तुम्ही पोस्टर कलर जरी घेतला तरी शेवटी तुम्हाला हे स्टेप जी आहे ती अशीच चालायची आहे. म्हणजे तुम्हाला काम करताना हे असंच करायचं आहे. नंतर याला थोडासा एक वेगळा टोन आपण देणार आहे, जेणेकरून की त्याच्यामध्ये वळण वगैरे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतं. बघा, हे अशा पद्धतीने आपण एक भाग करून घेतला. हा स्किन टोन या ठिकाणी आपला झालेला आहे. आता आपल्याला केसांचा जो आहे तो भाग पूर्ण करून घेणार आहे. नंतर गणवेश यांच्या अंगात जे जे ड्रेस आहेत त्या त्या ड्रेसला आपण वेगवेगळे रंग या ठिकाणी देऊन घेणार आहेत. मग केसांना तुम्ही सरळ डायरेक्ट काळा रंग घ्यायचा नाही कधीच. मग काय करायचं, तर
रेड आणि ब्ल्यू यांचं मिश्रण करायचं. अगोदर या दोनचं जेव्हा तुम्ही मिक्स करून घ्याल तो काळ्याप्रमाणेच थोडासा एक साईड गडद अशा पद्धतीचा होईल. आणि त्याच्यानंतर कारण आपल्याला पुन्हा आउटलाईन पण ब्लॅकने करायचीच आहे. ब्ल्यू आणि रेड. ठीक आहे. यानंतर इथे आहे एक आणि इथे आता आपण करूयात कपड्यांचा रंग. आता आपल्याला काय आहे कपड्यांचा रंग का. मग मला इथे साडी आहे, ह्याचा शर्ट आहे, ह्याचा शर्ट पॅन्ट आहे, ह्याचा शर्ट मोठा आहे, हे धोतर आहे. तर हे दोन्ही थोडंसं पांढऱ्या रंगाचं या दोन वेगवेगळे रंग देऊया आणि हे एक ब्लाउज आणि साडीचा मिळून एक वेगवेगळा रंग आणि लाईट शेड आपण करणार. मग मी हिरवा रंग साडीसाठी देऊ आणि मग पुढे काय करता येईल ते सांगतो. पेस्टल कलर तुम्ही जर देत असाल तर पेस्टल कलरला सुद्धा स्टेप मात्र अशीच वापरायची. हे तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता कोणतीही. साडीचा असा आपण याच्याने दिलाय. स्किनचा कलर किती राहिला ब्लॅक. ठीक आहे. आता आपण ब्लाउजचा रंग देऊ. तो यापेक्षा थोडासा लाईट करू. मग ग्रीन मध्ये मी येलो मिक्स करतो. ठीक आहे. बघा याचा आपण रंग इथपर्यंत देऊन झाला. यानंतर शर्टसाठी आपल्याला असं ठरवलं की हा व्हाईट ठेवायचा आहे म्हणून फक्त पाण्याचा साधा वॉश असं देऊन घेऊ आणि किंचितसा निळा रंग, फारच पातळ निळा रंग या शर्टला देऊ आपण. हे अशा पद्धतीने. नंतर आपण याला आउटलाईन जेव्हा करू ना तेव्हा ते उठावाला दिसणार आहे. नंतर हा शर्ट आणि ही जागी मोठी आहे लाईट थोडासा आपण व्हाईट मध्ये शर्टचा रंग निळा करू. आपण इथे लाल का देत नाही कारण हा जो स्किनचा कलर आहे हा आपल्याला दिसला पाहिजे. तिथे जर मी त्याच सिमिलर सारखा जर कलर दिला तर ते काय होईल आणि ही एकत्र दिसते तर आपल्याला थोडं वेगळं दिसलं पाहिजे यासाठी. ठीक आहे. यानंतर इथला रंग द्यायचा आहे. तसं आपण त्याला राखाडी रंग पण करता येईल पण थोडंसं उठवला रंग दिले तर चित्र सुद्धा उठवला दिसतं. ही जर आपण पांढरी आहे असंच गणित सांगणार आहेत. आता इथे आपण काय केलं तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम व्हावं म्हणून जो कपड्यांचा रंग आहे शरीराचा रंग आहे तो सगळं देऊन घेतला. आता त्याला थोडंसं वळू हे सगळं आणि सगळं वळल्यानंतर आपण मोठं मोठं वस्तूंचा रंग काम इथे काय करायचं आहे हे तुम्हाला सांगतोय. आता आपण इथे अर्ध्या रंग काम करून घेऊ. मग याच्यासाठी मी पिवळा आणि थोडासा निळा एकत्र केला की त्याचा काही प्रमाणात ओके रंग तयार होतो. पिवळा आणि निळा. मग मी काय करतोय की धडाचं हे अशा पद्धतीने काम इंचीचं करून घेऊ. ठीक आहे. नंतर पाण्याचे डिटेल्स वगैरे करून घेऊ. आता मला इथे थोडं आकार दिसत नाही कशाचं रंग काम करून घेतो. वॉटर कलर काय फायदा होतो हे तुमच्या लक्षात आला असेल. हा कमी वेळेमध्ये आपण रंग काम करून ही चित्र पूर्ण करू शकतो म्हणून. ठीक आहे. यानंतर घरांचं हे जे वरचा भाग आहे आपण वरून रंग देते खाली येणार म्हणजे आपला इथे तुम्ही रंग दिला इथे हात लागला इकडे रंग दिला याच्यावर रंग लागला तुमचं चित्र खराब होईल. यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. आता आपण वरून रंग काम करणार आहे. मग हे जे फांदा आणि खोड आहे याच्यासाठी मी ब्राऊन कलरचा लाईट ब्राऊनचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण त्याला डार्क करून काय काम करायचं ते पण तुम्हाला सांगतो. हे इथपर्यंत आपण असं काम केलं आहे. मला काही कलर नाही तो पण कसा आहे कलर आहे तर की ब्राऊन रंगामध्ये पण तोही लाईट द्यायचा.
इथे काय आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की 2 तास असल्यामुळे फार काळजीपूर्वक आणि चांगलं काम होईल असाच विचार सतत करतच ते काम पूर्ण करायचं. आता मी थोडं सगळं घेऊन ही जी आहे सगळीकडची बाजू ती करून घेतो. तर ही आता आतली बाजू आहे. ठीक आहे. ह्याच डागचा वापर करून आपण ही एक बाजू करून घ्यायची एका साईडने, म्हणजे त्याला गोलपणा प्राप्त होईल. मग आपल्याला घराचा हा जो आहे हा भाग रंगवून घ्यायचा आणि त्यासाठी आपण घेऊया थोडासा पिवळसर आणि लाईट ब्राऊन, खूपच लाईट ब्राऊन आपण घेऊ. फक्त ही बाजू कारण ही बाजू थोडीशी अंधारकट असल्यामुळे ह्याच्यापेक्षा थोडासा गडद रंग आपण तिथे घेणार आहे. हा इथे दरवाजा आहे, याला आपण थोडासा गडद करून नंतर सांगू काय करायचं. मग हा घेतला गडद, हा घेऊ इथे. तोच गडद पुन्हा इकडून येणार. आता आपल्याला वेळेची फार गैर राहत नाही कारण आपल्या मुख्य आकृत्या होत्या मानव आकृत्या आता देऊन दिलाय. ठीक आहे, हे असं आपण इथपर्यंत आलो. मग कसं थोडंसं गडद देऊन घेऊ आणि थोडं व्यवस्थित इफेक्ट येऊन जाईल. थोडा ग्रे सारखा रंग तयार करू, म्हणजे ग्रे आणि ब्ल्यू इथे हा उठा आहे त्याचं काम करून घेऊ. ठीक आहे, आणि याला आणखी लाईट केलं की वरची बाजू जाते. ओके, मोठ्या मोठ्या तसं काम आपलं बऱ्यापैकी झालं आहे. आता आपण इथे थोडंसं काम करू. आता त्याला खेळत नाही बसायचं कारण पुन्हा वेळ आपल्याला कमी होईल. हे मी सावली दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे. तुम्हाला वेळ मिळाला तर या गोष्टी करायच्या, नाही तर ती गरज नाही आहे. नंतर इथे दरवाजा म्हणजे काय तर तो उघडा आहे आणि आतमध्ये थोडासा आपल्याला अंधार दिसतोय असं थोडंसं दाखवायचं आहे. तसंच इथे पण होणार. ठीक आहे, त्यानंतर ही इथे पाणी वगैरे आपण थोडी गडद करून घेऊ. ठीक आहे, आता हा आपल्याला जमीन जी आहे ना ती थोडीशी माती असल्यासारखं मातकट अशा पद्धतीने दाखवायचं. त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त पाण्याचा वापर करणार आणि थोडासा येलो सारखा करेल. नंतर काही ठिकाणी गवत आहे किंवा असं थोडंसं दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत. तुम्ही पोस्टर कलरमध्ये जर काम करा ना तर तेव्हा सुद्धा तुमचा वेग हा असाच असला पाहिजे. तुम्ही बघताय की मीच जेव्हा काम करतोय तर किती वेळ लागतोय आणि तुम्ही जेव्हा करा ना थोडासा तुम्हाला वेळ जास्त लागेल. त्याच्यामुळे अगोदरच आपण ठरवून घ्यायचं कोणत्या रंग कुठे द्यायचे, कशा पद्धतीने द्यायचे आणि त्याच पद्धतीने आपण कामाला सुरुवात करायची. तेव्हा हे असं इथपर्यंत झालं. यानंतर तुम्ही हा जो भाग आहे पहा व्यवस्थित लक्ष द्या. याला काही सगळं करतोय ही बाजू, त्याच्यानंतर ही अशी पद्धतीने ही अशी बाजू आणि ही अशी बाजू, त्याच्यामध्ये मी हा असा आकार करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्यानंतर हे जसं केलं तसं मी काही साडीचं पण करणार किंचित अगोदर त्यापेक्षा गडद रंग. तोच भाग आता या ब्लाउजसाठी तर ठीक आहे. आता इथल्या काही वस्तू आहेत त्यांचा रंग काम करून घेऊ. इथे आपल्याला खाली एक कोणता तरी लाईट कलर द्यावा लागेल, म्हणजे ही जी बसलेली व्यक्ती ज्याच्यावर बसली आहे ना तो एकदम पातळ द्यायचा. आता इथे काही भाज्या हिरव्या आहे, काही लाल आहे,
तर ही आपण करून घेऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण फार कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल ना, त्या पद्धतीने विचार केला आहे आणि तसंच आपण रंगकाम केलेलं आहे. हे चित्र आपलं पूर्ण झालंय असं आपण आता गृहीत धरतोय. मी याला वाळू देतो आणि मग याचं बॉर्डर करून घेतो. जर तुमच्याकडे वेळ उरला तर तुम्ही ह्या गोष्टी करून घ्यायच्या. म्हणजे कोणत्या ज्या आता तुम्हाला इथे काही बारीक करावं असं वाटतंय.
हे आता आपण पूर्ण चित्र वाळून देऊ. याला 2-5 मिनटं वेळ द्यायचा आणि ते झाल्यानंतर मग स्केच पेनने याला बॉर्डर करून घेणार आहेत. तर हे चित्र वाळलं असं आपण पाहिलं. हे वाळलेलं आहे. आता वरून आपल्याला स्केच पेनच्या साहाय्याने याची बॉर्डर करायची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण हे सगळं रंगकाम या ठिकाणी करून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं की ज्या पद्धतीने मी रंगकाम केलं त्याच पद्धतीने तुम्ही रंगकाम करून त्यानंतर हे अशा पद्धतीनेची बॉर्डर जर तुम्ही केली, असं जर तुम्ही आउटलाईन जर केली तर हे चित्र आणखीन उठून दिसेल. चला, तुम्हाला हे चित्र काढण्यासाठी शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक तर नक्कीच करा, परंतु याला तुमच्या मित्रांकडे शेअरसुद्धा करा. आणि हो, ह्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा अशी एक विनंती करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी हा प्रयत्न करेल की जे स्मरणचित्रामधला जो विषय मी घेणार आहे त्या विषयाचं रेखाटन झाल्यावर त्याचं रंगकाम करताना मात्र हे जसं वॉटर कलरमध्ये केलं तसं मी ते पेस्टल कलरमध्ये तुम्हाला, ऑइल पेस्टलमध्ये तुम्हाला मी ते करून दाखवणार आहे. थँक्यू.